आनंददायी होता. मी तर त्यांना म्हटलं, अहो माझी भूमिका एवढी छोटी, ती त्या पेपरवर इतकी छोटी. तर मी त्यांना टीजर पासून म्हणतो, भाऊ माझं नाव देऊ नका. तर ते कलाकार म्हणून किंवा विशेष भूमिका असं तरी जाते. म्हणजे नाही, महत्वाची भूमिका महत्वाची. आणि तरी माझा एक सीन कट झाला त्यातला. तो महत्वाचा सीन होता, पण ते लेंथ जास्त होती म्हणून कट झाला. तर भाऊ मला, भाऊ ही महत्वाची भूमिका, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही ऐन वेळा करताय, महत्वाची भूमिका. मला माझ्या कुठल्याही सिनेमासाठी इतके DM आलेले नाही आहेत जितके या चित्रपटासाठी येतात. तर ती खरोखरच महत्वाची होती. पण प्रमोशन आणि याच्या काळामध्ये काय ते सगळीकडे ते फिरले आणि ते गेले. आणि जी कोणी माणसं आली, खरं सांगू का, त्यांनी जे कमावलेलं आहे नाव स्वतःच, मी तुम्हाला सांगतो, रितेश देशमुख हा माणूस, मी आमचा मित्र आहे एक राजू परुळेकर, पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी मला असं सांगितलं होतं की विलासराव देशमुखांना रात्री 2:30 वाजता जरी कार्यकर्त्यांनी फोन केला, एक तर तो नंबर त्यांच्याकडे असायचा, तर विलासराव फोन उचलत असत आणि ते प्रत्येक कार्यकर्त्याला ओळखायचे. मी सांगतो की ही व्यक्ती जी आहे, त्यांचे सुपुत्र, यांना अर्ध्या रात्री जर कोणी फोन केला आणि सांगितलं की मी या अडचणीत, तो हा माणूस धावून येणार. हे मी तुम्हाला खात्रीलायकरित्या सांगतो. आणि हे जे त्यांनी जपलेले संबंध आहेत ना, त्याची गंमत कशी आहे की त्याची काल परवा एक हे झाली, काय सक्सेस आणि सक्सेस पार्टीला मराठीत काय म्हणतात त्याचा विचार करत होतो मी. चित्रपट यशस्वी झाल्याचा उत्सव होता. तर त्या उत्सवात बाकी आले होते, सलमान खान आले होते, फरदीन खान आले होते, सगळे आले होते. संजय दत्त या माणसाच्या बॉडी डबलचं ज्याने काम केलं ना, तो फक्त मागून दिसलाय, त्याचा खांदा दिसला फक्त. त्या माणसाला एक बोलवलं होतं त्याने. तिथे माणूस कळतो की त्याला तो जो कोणालाही माहित नाही, मला बाकी सगळे, मग विचार करा, बाकी सगळे तर होते, पण त्याला बोलवलं. मग तिथे कळते, अच्छा या उत्सवात तू सुद्धा होतास, तू सुद्धा सहभागी होतास. आणि प्रत्येक डिपार्टमेंट मधला प्रत्येक माणूस होता. इथे कळतं